अमराठी भाषिक वाहन चालकांसाठी मोफत मराठी भाषा प्रशिक्षण कार्यशाळा 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान सांगली आरटीओ येथे आयोजन. महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा अभियानाअंतर्गत अमराठी भाषिक वाहन चालकांसाठी मराठी भाषा शिकवणी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोफत प्रशिक्षण कार्यशाळा 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ सांगली येथे आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश अमराठी भाषिक वाहन चालकांना दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक मराठी भाषेचे ज्ञान देणे हा आहे. कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात आरटीओ अधिकारी, राज्य मराठी विकास संस्थेचे प्रतिनिधी, विविध मान्यवर तसेच सांगली, मिरज व कुपवाड परिसरातील विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते. उपस्थितांना या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. आरटीओ प्रशासनाचे सर्व मराठी भाषिक रिक्षा चालक व वाहन चालकांनी या शासनाच्या मोफत प्रशिक्षण उपक्रमात सहभागी होऊन मराठी भाषेचे ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन केले आहे. रिक्षा टॅक्सी चालकांना सर्टिफिकेट एकाच दिवशी मिळणार. ती तारीख परिवहनचे मंत्री महोदय सांगणार कोणत्या दिवशी, पण आम्हाला सांगितलं 15 ऑगस्ट. सुद्धा आपली मराठी चांगली झालेली असते, अमराठी असून सुद्धा तरी सुद्धा अमराठी हा शिकाय म्हणून करून टाकायचं. एवढंच सगळ्यांना कळलं असेल असं मला वाटतं, पण किचकट काही नाहीये, पण डोक्यात घ्यायला पाहिजे. आणि एक सांगू का, की हे पहिल्यांदा सरकारने ही असं पाऊल उचललं की आपल्याकडे प्रचंड घोळ होता, अनेक राज्यातनं लोक येतात, आपली भाषा घेऊन येतात. तर आज एक वेगळा उपक्रम आपल्या या पहिल्यांदाच होतोय. असा कार्यक्रम वेगळा पद्धतीने हा एक उपक्रम आपल्या कार्यालयात आज कार्यशाळेच्या निमित्तानं आपण त्याचं उद्घाटन करतोय. तर हा जो महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा हे जे काही शासनानं राबवलेलं एक अभियान आहे, त्या निमित्तानं आज ही सगळी साहित्यिक मंडळी आपल्याला मराठी भाषा ही खरोखर किती महत्वाची आहे. सध्या जसं मॅडमने सांगितलं की हा फक्त उपक्रम सध्या रिक्षा चालकांसाठी आहे, परंतु भविष्यात हा सगळ्या ह्यांच्यासाठी पण शासनाचे जर काही तसे आदेश आले तर तो होऊ शकतो. आज तसे काही आदेश नाहीयेत, सध्या आपण रिक्षा चालकांसाठी तो राबवतोय. पण एक ह्याच्यात गोष्ट महत्वाची आहे की आपल्यासाठी, आपल्या रिक्षा चालकांसाठी, आपल्या ऑफिस मधल्या ह्याच्यासाठी लोकांसाठी आज साहित्यिक मंडळी आज आपल्या दारात आलेली आहेत. याचा आपण सगळ्यांनी कौतुक करायला पाहिजे. आणि जसं मॅडमने सांगितलं की हा उपक्रम हा रिक्षा चालकांच्या आणि टॅक्सी चालक आणि सर्व प्रवासी वाहन चालक जे आहेत तर त्यांचा वर्तणुकीत कसा बदल होईल, तर या उद्दिष्टाने राबवलेला हा कार्यक्रम आहे. तो उद्देश आहे. वर्तणुकीत जो बदल आपल्याला करणं अपेक्षित असतं, त्याच्यानंतर व्यक्तिमत्वाचे जे आपल्याला घडण होते, तर या सगळ्या अँगलनं हे सगळं बघायला पाहिजे. जसं मॅडमने सांगितलं की जर रेटिंग उद्या चालू झाले तर आपण त्यात लो रेटिंगला असायला नको, तर त्याची सुरुवात आहे असं समजा. त्याच्यानंतर तुमच्या ज्या काही शंका आहेत तर त्या थोडक्यात मी आपल्याला त्याचं हे करतो की एक दिवस ठेवला जाईल. एक दिवस तो आपल्याला आपल्या सगळ्यांच्या सोयीचा असेल. शनिवार असेल, रविवार असेल किंवा वर्किंग डे असेल, आपल्या सगळ्यांच्या सोयीचा असेल. तुम्ही कळवलं तरी चालेल. तो एक दिवस 1 तास फक्त आपल्याला जे अमराठी आहे ती एक आपल्याला शंका होती की ज्यांची मातृभाषा मराठी नाही, आता कोणाकोणाची मातृभाषा मराठी नाही हे ज्याला त्याला स्वतःला माहित असतं. ज्याची मातृभाषा मराठी नाही, मराठी इथं राहिल्यामुळे सांगलीत आपण महाराष्ट्रात इतके दिवस राहतो तर मराठी बोलता येतं, व्यावहारिक मराठी सगळं ठीक आहे. ज्याची मातृभाषा मराठी नाही त्याला ते प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे. आणि एक लक्षात घ्या, ही काय फार अवघड परीक्षा किंवा असं काही नाहीये. हा सिलेबस जो आहे हा सगळा आपल्या समोर आहे. हे 15 प्रश्न आणि हा एक 16वा मुद्दा, हे सोडून काहीही विचारलं जाणार नाही. ही फक्त एक 5 मिनिटांची तोंडी परीक्षा असणार आहे, वेगळं काहीही नाही. ते तुमच्या सोयीच्या ठिकाणी आणि वेळेला. एकतर ते आपलं जे बाकीचे 2 ऑफिस आहेत तिथं असेल किंवा इथं असेल, हे आपल्याला सगळ्यांना कळवलं जाईल. सावळी ऑफिस असेल किंवा पाडगाव, जे सगळ्यांना सोयीचं आहे ते. एक दिवस फक्त यायचं, 10 मिनिटांसाठी तुमची परीक्षा होईल. सगळं मिळून तुमचा 1 तासापेक्षा जास्त वेळ जाणार नाही, ही आमची जबाबदारी. त्याच्यानंतर अभ्यासक्रमही सांगून सगळा पेपर पण फोडलेला आहे मॅडमने जसं सांगितलंय तसं. फक्त एक लक्षात घ्या, 15 ऑगस्ट पर्यंत या सगळ्या गोष्टी साहित्यिक मंडळी आपल्या दारात आलीत. आपल्याला
प्रशिक्षण देण्यासाठी आली, आपल्यासाठी आलेली आहेत. हे कधीपर्यंत? फक्त 15 ऑगस्ट पर्यंत. 15 ऑगस्ट नंतर आपल्याला फिरावं लागेल, आपल्याला कुठून तरी ते प्रशिक्षण घ्यावं लागेल, त्याचं सर्टिफिकेट घ्यावं लागेल आणि ते सादर करावं लागेल. त्याच्यामुळं हे सगळं जे काही आहे ते 15 ऑगस्टच्या आतमध्ये कसं कम्प्लीट करून घ्यायचंय हे सगळ्यांनी याची काळजी घ्यायची. त्याच्यानंतर 10 ऑगस्ट शक्यतो आतमध्येच आपण हे कम्प्लीट करून घेऊया. तर आणखी जर काही शंका असतील तर ऑफिसमध्ये कुणाला विचारलं, मला येऊन भेटलात तरी चालेल किंवा बाकी इतर संबंधित सगळे आहेत. तर आजच्या या कार्यशाळेच्या निमित्ताने आज कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था यांचे आपला परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो काही आपला मराठी भाषा पाठ्यक्रम अभ्यासक्रम किंवा शिकवणुकीचा जो काही कार्यशाळेचा एक जे उद्घाटन झालंय इथं, तर हा कार्यक्रम मी ते संपला असे जाहीर करतो आणि सर्वांचे आभार.